तर जाऊया सामन्याकडे. संघदीप 12th मॅन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅच थांबवली जाईल याची नोंद घ्या. इथं स्कोरिंग अपडेट करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे प्रत्येक टीमला ही विनंती असेल की आपला 12th मॅन 12 प्लेयर कंपल्सरी इथं पाठवून द्यायचा आहे. चेतन आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल ज्या पद्धतीने हाताळला गेला होता संघदीप याने, त्या बॉलवरती जरूर एक धाव पाहायला मिळाली होती. दुसरा बॉल लेफ्टम. ओहो, यावेळेला सुरेख डिलिव्हरी, लास्ट जबाब चेंडूची फेकी, अप्रतिम लाईन अँड लेंथ पाहायला मिळाले आणि त्यानंतर चेतनला मात्र तो चेंडू ओळखू दिला नाहीये. सुरेख गोलंदाजी, हलकासा फ्लॅटेड आणि त्यानंतर यावेळेला जरूर एक चांगली लेंथ वरती चेंडूची फेकी आपण पाहिली होती आणि यावेळेला डॉट बॉल येतोय. 2 बॉलवरती एकच धाव आहे. चांगली गोलंदाजी सध्या केली जाते जरूर सापुर्डी टीमच्या माध्यमातून. वाडा तालुक्यातून बिलॉंग करणाऱ्या टीम आहेत, त्यामुळे एकमेकांना सर्व टीम परिचित आहेत आणि म्हणूनच एक चांगली बिग मॅच प्रत्येक आज पाहायला मिळेल. लगातारचे 2 बॉल त्याच लेंथ आणि त्याच लाईननं चेंडू रिलीज केले गेले त्या गोलंदाजाने. अगदी पॉपिन स्क्रीज मध्ये ते चेंडू हाताळले जात आहेत आणि चेतनला लगातारचे 2 बॉल डॉट केलेत, त्यामुळे तो कॉन्फिडन्स यावेळेला थोडासा लूज होताना पाहायला मिळतोय. मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक असल्यामुळे यावेळेला चांगल्या पद्धतीने इथं जरूर पॉवर प्लेचा समाचार तर घ्यावाच लागेल फलंदाजाला. आई एकविरा हमरापूर. ओहो, घडतंय काय, बॅक टू बॅकचे 3 लगातारचे बॉल या ठिकाणी डॉट होत आहेत आणि संघदीप कडून काय सुंदर गोलंदाजी. फलंदाजाचा वीक पॉइंट ओळखलाय की काय आणि त्याच झोनमध्ये लगातारची गोलंदाजी हे आपल्याला पाहायला मिळते. कारण अशा पद्धतीने गोलंदाजाकडे ती कलात्मक जरूर शैली गोलंदाजीमध्ये असायला हवी. जेव्हा आपण फलंदाजाचा वीक पॉइंट शोधताय ना, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला गोलंदाजी करणं अपेक्षित असतंय. आणि सध्या तरी 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिले, 3 लगातारचे डॉट आपण पाहिलेत आणि त्यामुळे प्रेशर चेतनवरती. पुढील बॉल यावेळेला फुल टॉस, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. 2 खेळाडू त्या ठिकाणी आलेत. अगदी झेल तर लास्ट जबाब पकडलाय, तिथं बघायचंय. झेल सुंदर पकडलाय, परंतु खेळाडूकडे लक्ष द्यायचंय.
दोन खेळाडू त्या ठिकाणी एकत्र आले होते, परंतु कॅच कॅरी झाला होता. त्यानंतर हलकीशी धडक पाहायला मिळाली. मात्र चेतनची एक महत्त्वाची विकेट पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये जरूर एकच धाव, एक विकेट आले. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत कमालीची गोलंदाजी संघदीप कडून या ठिकाणी सापुर्डे टीमसाठी केली जाते. कारण सापुर्डे टीमला जी सुरुवात सध्या प्राप्त झाली ना, ती निश्चितच हमरापूर टीमला थोडीशी बॅकवर्डला घेऊन चालले. शेवटचे बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता नवीन फलंदाज तो मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री करेल. 4 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. एकच धाव स्कोरबोर्डवरती लागली. ललित नवीन येणारा फलंदाज तो मात्र पाहायला मिळतोय. परंतु धावसंख्या ज्या थांबल्यात ना, त्या मात्र इथून पुन्हा एकदा बिल्डअप कराव्या लागतील. हमरापूर टीमला ती गरज देखील आहे. आज वाडा विभागातील, वाडा तालुक्यातील या संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीने सर्वच टीम आज एकमेकांची 2 हात करताना पाहायला मिळतील, कारण एकाच तालुक्यातून आहेत, त्यामुळे ते वीक आणि स्ट्रॉंग पॉइंट एकमेकांना परिचित असल्यामुळे तेवढ्याच चांगल्या मॅच आज मात्र पाहायला मिळतील. शेवटचा बॉल थोडासा गोलंदाज जरूर पाहायला मिळतो इंजर्ड, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झाला. शेवटचा बॉल, पहिल्या 5 बॉलवरती एकच धाव त्याने खर्च केले. शेवटचा अंतिम आता यावेळेला जरूर ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर चेंडू चाललाय. एक अवांतर धाव मात्र या ठिकाणी जॉईंट होईल स्कोर कार्डवरती. लगातार ऑफस्टंपची लाईन जी आहे ना, ती संघदीपने पकडली होती आणि तशाच पद्धतीने हा देखील चेंडू होता, परंतु थोडासा आउटसाइड द ऑफस्टंप तो चेंडू पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मग एक अवांतर धावसंख्येनं स्कोरबोर्ड 2 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अंतिम चेंडू जरूर. काय सुंदर गोलंदाजी सध्या तरी केली गेली आहे. पुढील बॉल तो देखील बीट केलं जात आहे. नवीन फलंदाज ललित, त्याच्या देखील बॅटला चेंडू ब्रश झाला नाहीये, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. आणि काय सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संघदीप याच्या माध्यमातून करण्यात आले. फक्त आणि फक्त 2 धावा स्कोरबोर्डवरती अटॅच झालेल्या आहेत. आणि एक गडीबाद चेतन तो देखील पाहायला मिळाला आहे. पॉवर प्लेचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होतोय. आणि त्यानंतर आता यावेळेला जरूर 30 यार्ड सर्कलचं बंधन हटलं जाईल. 5 खेळाडूंना आपण बघणार आहोत. एक चांगली मॅच, एक चांगले द्वंद्व युद्ध 2 टीममध्ये पाहायला मिळते. मात्र पहिल्या षटकात जे बॅटल मात्र जिंकलंय ते म्हणावं लागेल की सापुर्डे टीमने. यानंतर जीवी स्पोर्ट आणि त्यांचे विपक्ष पाहुणीपाडा असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. त्याही 2 टीमने रेडी राहायचंय आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्याकरिता उपस्थित व्हायचंय. जीवी स्पोर्ट आणि पाहुणीपाडा असा पुढील सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज अथर्व गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. सध्या तरी एजीएस सापुर्डे या टीमचा गोलंदाजीचा हा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अथर्व या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा, एक वाईटच्या माध्यमातून ती धाव आली होती. पहिलाच बॉल, यावेळेला जरूर पुन्हा एकदा चांगली रिलीज चेंडूची फेकी केली जाते. लेफ्टम गोलंदाज आणि त्यानंतर बॅट पासून चेंडू दूर चाललाय, म्हणजेच चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने फिरवलं जात आहे. अँगल क्रिएट देखील केला जातो आणि म्हणूनच यावेळेला जो दबाव आहे तो सातत्याने निर्माण केला जातोय. जर अशाच पद्धतीने गोलंदाजी राहिली तर खूप कमी धावा या मॅचमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाजी अथर्वकडून लाजवाब असा फलंदाज मात्र या ठिकाणी पॉपिन स्क्रीजचा वापर करतोय, पुढे येतोय, त्यानंतर आणखी एकदा चेंडू बॅट पासून दूर नेला जातोय. एक चांगली ॲबिलिटी आतापर्यंत गोलंदाजींची राहिली आहे आणि त्यामुळेच फलंदाजावरती दबाव क्रिएट होताना पाहायला मिळतोय. फक्त 2 धावा, एक गडी बाद. चेंडू फेकून झाले ते 8. पहिल्या इनिंगमध्ये 8 चेंडू फेकून झाले. धावसंख्या फक्त 2 या अंकावरती आहेत. प्रेशर जो आहे तो कंटिन्युअस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या टीमवरती, कारण केतन सलामीचा ओपनिंग फलंदाज आहे. तीच लेंथ आणि तीच लाईन इथं मात्र लगातार या ठिकाणी पाहायला मिळते आणि फलंदाजी ही बॅकफुटला पूर्णपणे पाहायला मिळते. काय घडतंय, पायांचे फुटवर्क, पायांचे मोमेंट ते मात्र पाहायला मिळत नाहीये. आणि म्हणूनच पहिल्या 3 बॉलचा विचार केला तर मग 3 लगातारचे डॉट अथर्वकडून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी यावेळेला हलकीसी
त्या ठिकाणी फलंदाजाने उलकावणी दिली होती, परंतु त्यानंतर यावेळेला चेंडूच फेकला गेला नाहीये. बघूया 3 बॉल लगातारचे डॉट आणि त्यानंतर अथर्वकडून यावेळेला एक चांगलं कार्य संपन्न केलंय. 4 बॉलमध्ये 1 धाव केतनने बनवले. फटका फसलाय हवेमध्ये चेंडू आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या जवळ. इथं मात्र चुकी होणार नाहीये. विकेटचं नुकसान फलंदाज केतन त्याला मात्र या ठिकाणी बाद केले जात आहे. खूप डॉट चेंडू झाले होते आणि त्याचमुळे हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करण्याचा डेफिनेटली प्रयत्न होता. बॅटच्या थोडासा वर चेंडू कनेक्ट झाला आणि त्यानंतर मग लॉंग ऑफ बाउंड्रीच्या जवळ प्रणय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चुकी झाली नाहीये आणि विकेटचं नुकसान. जरूर डिस्टन्स मोठं क्लिअर झालं नाहीये. जास्तीत जास्त हवेमध्ये तो चेंडू राहिला आणि अखेरकार पुन्हा एकदा दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. या षटकामध्ये लगातार 4 बॉल डॉट आलेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 मेडन षटक आपण पाहिलेत. चौथं मेडन षटक या ठिकाणी येईल का? जबरदस्त गोलंदाजी अथर्वकडून केली जाते. 1 विकेट आणि 4 बॉलमध्ये एकही धाव त्याने मात्र खर्च केली नाहीये. दिनेश नवीन बॉलर, नवीन फलंदाज. इथे जरूर चांगला फटका नव्हता, परंतु सिंगलवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. 5व्या बॉलवरती जाऊन या ठिकाणी 1 धाव या षटकामध्ये अर्जित करण्यात येते. 3 धावा फक्त स्कोर कार्डवरती आहेत. म्हणजेच गोलंदाजी किती महत्त्वपूर्ण आणि किती सुंदर पद्धतीने केली जाते. इकॉनॉमिकली गोलंदाजीचं वर्चस्व ते स्थापित केलं जात आहे. पुढील बॉल बॅटची इनसाइड एज होती. विकेटच्या पाठीमागे झेल कॅरी करण्याची एक चांगली नामी संधी उपलब्ध होती, ती मात्र गमावली. आणि तदनंतर यावेळेला पुन्हा एकदा जीवनदान तर मिळालं जातंय ते जरूर फलंदाजाला. षटक क्रमांक 2 ते होतंय समाप्त आणि धावसंख्या जर आपण पाहिल्या तर मग 3 या अंकावरती आहेत. विकेट पडल्या त्या 2. अगदी लो स्कोरिंग च्या मॅच या ठिकाणी जरूर लो स्कोरिंगच्या मॅचकडे आपण जातोय की काय, कारण 12 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्यात, ज्यामध्ये एक बॉल जरूर जो बॅटला योग्य पद्धतीने ब्रश झालाय. तिथून जर पाहिलं तर आतापर्यंत कनेक्शन हे त्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. आपण पाहत आहे जव्हार चषकाचं हे अप्रतिम दृश्य. फ्लड स्लाईटमध्ये खेळण्याचा एक चांगला जरूर खेळण्याकरिता एक चांगली स्पर्धा उपलब्ध करून दिलेली आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हारने. आणि त्यानंतरची ही स्पर्धा 4थ्या सीझनमध्ये ज्या पद्धतीने दाखल झाले, 3 यशस्वी सीझन या स्पर्धेचे आपण पाहिले होते. नवीन गोलंदाज शुभम तो दाखल झालाय. पहिली 2 षटकं फक्त 3 धावा आहेत, त्यामुळे या षटकामध्ये अटॅकिंग रोलमध्ये यावेळेला हमरापूर संघाचे फलंदाज येतील का? दिनेश आणि ललित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. नुकताच दाखल झालेला दिनेश तो मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटनं खेळला आणि त्यानंतर अजून एक डॉट. जेवढे डॉट होतील ना तदनंतर मग तो दबाव या ठिकाणी वाढत जाणार, कारण ऑलरेडी हमरापूर संघाचा स्कोरबोर्ड फक्त 3 या अंकावरती आहे पहिल्या 2 षटकामध्ये. त्यामुळे उर्वरित जे चेंडू शिल्लक आहेत ना, त्या उर्वरित चेंडूवरती यावेळेला बिग ब्लास्ट करावे लागतील, मोठे स्ट्रोक या ठिकाणी कन्वर्ट करावे लागतील, तर आणि तरच या ठिकाणी एक चांगला सन्मानजनक स्कोर या ठिकाणी बनू शकतोय. किमान 30-35 धावसंख्या इथून बनतील का? पुढील बॉल यावेळेला उडवलाय. फटका लाजबाब आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. दिनेशच्या बॅटमधून बऱ्याच कालावधीनंतर या ठिकाणी येतोय षटकार. उत्कृष्ट फटका. दिनेश तो मात्र जरूर दाखल झालाय. त्यानंतर त्याच्या बॅटमधून अगदी शॉर्ट बॉल आणि तो पिक केला आणि त्यानंतर एक सुरेख फटक्याने कन्वर्ट केले. चेंडू आउट ऑफ द पार्क षटकारामध्ये तब्दील झालाय. हा 6 धावसंख्येनं धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. हो घडतंय काय यावेळेला? जरूर हवेमध्ये चेंडू राहिला होता, त्यानंतर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला होता, परंतु त्यानंतर यावेळेला चुकी झाली आणि ती चुकी मात्र अशा पद्धतीने होती. दिनेशने एक षटकार ठोकला होता, त्यानंतर च्या पुढील चेंडूवरती इथं जरूर झेल पकडण्याची, एका हातामध्ये झेल पकडण्याचा तो प्रयत्न झाला होता आणि यावेळेला कॅच कॅरी झाला नाहीये. 11 या अंकावरती स्कोरबोर्ड आहे.
इथे जर पाहिले तर 3 बॉल या ओव्हरमध्ये आतापर्यंत फेकून झालेत शुभम कडून. पुढील बॉल लगातारची ही जी लेंथ आहे ना ती पहिल्या 2 षटकामध्ये देखील आपण पाहिली होती. या षटकात देखील त्या चेंडूला फेकण्याचा जो प्रयत्न आपण पाहिला होता या अगोदर देखील. तर शेवटचा बॉल या ओव्हरचा उर्वरित असणार आहे. शुभमने जरूर एक षटकारानंतर चांगलं कमबॅक केलंय. तर गरज होती आणि धावसंख्या देखील पूर्णपणे स्टॉप झालेल्या आहेत ना. तर आई एकविरा हमरापूर टीम इथं मात्र बॅकफुटला पाहायला मिळते. करंट रन रेट 3.88चा पाहायला मिळतोय. तो फार कमी आता पाहायला मिळाला आहे. पुढील बॉल शेवटचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय. आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. आता मात्र चुकी होत नाहीये. एक ऑलरेडी जीवनदान आपण पाहिलं होतं मात्र या वेळेला ते जीवनदान दिले जात नाहीये. विकेटचं नुकसान जे दिनेशच्या बॅटमधून आपण पाहिला होता षटकार त्या दिनेशला यावेळेला बाद केले जात आहे. हाही देखील फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आणि अगदी सुंदर साधा आणि सोपा तो झेल यावेळेला कॅरी झालाय. षटक क्रमांक 3 आता होईल समाप्त. 11 धावा 3 गडी बाद. प्रणय येतोय नवीन गोलंदाज शेवटचे षटक हाताळण्याकरिता आणि नवीन फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळेल रोहित. मात्र पहिल्या 3 षटकामध्ये सध्या तरी जर आपण पाहिले तर केवळ 11 धावा आहेत. त्यामुळेच शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये ललित आणि रोहित या 2 फलंदाजांना मोठे विकेट कन्वर्ट करावे लागतील या मॅचमध्ये. तर आणि तरच यावेळेला एक चांगली स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळू शकते. चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळू शकतोय. येतोय पहिला बॉल राऊंड विकेटनं. पहिला बॉल तो देखील यावेळेला कनेक्ट होत नाहीये. विकेट डेफिनेटली या ठिकाणी येते. अगदी चलबिचल आपण पाहिलं होतं ललितला. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला. इथे पाहू शकताय स्लोवर चेंडू आणि स्लोवर बॉल डॉट झाला. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु लेट झाला आणि त्यानंतर यावेळेला विकेटचं नुकसान आपण पाहू शकतायत. आणखीन एक डॉट बॉल आणि डॉट बॉल बरोबरच रनआउट ची विकेट पाहायला मिळते. सुरुवातीच्या पहिल्या षटकात 2 धावा. तिथून जे आपण दुसरं षटक पाहिलं होतं त्या षटकामध्ये 1 धाव. 2 षटकामध्ये 3च धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये जो षटकार आला त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढल्या होत्या परंतु 3.1 म्हणजेच 19 बॉलचा वापर झालाय आणि तदनंतर फक्त 11 धावा 4 गडीच्या मोबदल्यामध्ये हमरापूर टीमने बनवल्या आहेत. त्यामुळे उर्वरित या 5 बॉलवरती आता अटॅक होईल का. नवीन फलंदाज अनिकेत तो मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय. नेक्स्ट मॅच जीवी स्पोर्ट आणि पाहुणीपाडा तो सामना देखील सुंदर पद्धतीने पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये विनंती असेल की आपण टॉससाठी उपस्थित व्हायचंय. दुसरा बॉल येतोय आणि या दुसऱ्या बॉलवरती फटका सुंदर आहे आणि इथं मात्र आले आले अनिकेतच्या बॅटमधून तो मात्र फटका सजवला गेलाय. चेंडू चाललाय सीमारच्या पलीकडे चौकारांसाठी. हा सुंदर फटका होता. अगदी हा देखील चेंडू बाउन्सर आला आणि त्यानंतर बाउन्सर चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली. ती जरूर चेंडू सरळ निघून गेला सीमारच्या पलीकडे 4 धावांसाठी. या चौकाराबरोबरच 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चांगला फटका जरूर कन्वर्ट झाला होता अनिकेत कडून. आणखीन एक यावेळेला उडवलाय. आवश्यकता होती या फटक्यांची. ती फटकेबाजी शेवटच्या षटकामध्ये अनिकेत तो मात्र जसा दाखल झाला आणि त्यानंतर लगातारच्या 2 बॉलवरती लगातारचे 2 चौकार येत आहेत. जागा बनवली त्यानंतर काय सुंदर फटका. अगदी त्या ठिकाणी मिड विकेट झोनमध्ये खेळाडू उपस्थित होते परंतु त्या दोनही खेळाडूंना त्या ठिकाणी बीट केलं आणि चेंडू गेला तो सरळ सीमारेषा पलीकडे. चौकार सुंदर फटका होता. पूलमध्ये तब्दील केलं आणि अगदी चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी परंतु चौकार येतोय. 19 धावा 4 गडी बाद. 2 लगातारचे चौकार आले त्यामुळे आता स्कोरबोर्ड इथपर्यंत जाऊन पोहोचलाय. 5.43 अशा पद्धतीने जरूर करंट रन रेट आहे तो मात्र जरूर खूप कमी
करंट रन रेट सध्या तरी पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल येणं बाकी आहेत. समोर प्रणय थोडासा मागडा. बॅटची इनसाइड एज आहे. आणखीन एका विकेटचं नुकसान पाहायला मिळतंय. अगदी अनिकेत जसा दाखल झाला त्यानंतर त्या अनिकेतनं यावेळेला लगातारचे 2 बॉलवरती 2 चौकार ठोकून हलकाशा आशा पल्लवित केल्या. मात्र त्यानंतर या ठिकाणी जरूर जशी बॅटला चेंडू ब्रश झाला त्यानंतर स्वतः जरूर हात वर केला होता की इथं मात्र आउट मी आहे. एक चांगलं क्रिकेट दाखवलं गेलं. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी उर्वरित असणार आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. आज वाडा तालुक्यातून या संपूर्ण टीम पाहायला मिळते. वाडा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत WCA अंतर्गत या संपूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये आजच्या लॉटमधून यावेळेला पार्टिसिपेट करत आहेत. नुकतीच आपण WPL वाडा प्रीमियर लीग ती स्पर्धा पाहिली होती. एक अप्रतिम स्पर्धा ती मात्र ठरली होती. आणखीन एकदा यावेळेला बॅटला चेंडू ब्रश होतोय आणि इथेही परतावं लागते बॅक टू डग आउट. हमरापूर संघ यावेळेला पूर्णपणे प्रेशराईज. जसा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झाला आणि त्यानंतर आल्या पावली परत चाललाय. जीवी स्पोर्ट आणि पाहुणीपाडा. चला टॉस साठी या. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज प्रणय. लगातारचे 2 चौकार आपण पाहिले होते. मात्र त्यानंतर लगातारच्या 2 विकेट आणि प्रणय ऑन हॅट्रिक वरती. या ओव्हरमध्ये जरूर आपण पाहिलं तर 3 विकेट आल्यात. पहिली विकेट मात्र रनआउटच्या माध्यमातून आपण पाहिली होती. त्यानंतर 2 लगातार विकेट हॅट्रिक बॉल. समोर प्रणयला एक चांगली संधी उपलब्ध आहे. यावेळेला शेवटचा बॉल तो मात्र अलॉंग दी कार्पेट कन्वर्ट झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फील्ड करतील तोपर्यंत दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न झालाय आणि अगदी चेक केलं जाते. तर फलंदाज सेफ आहे. ती धाव काउंट होईल आणि त्या बॉलवरती 2 धावा त्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि स्कोरबोर्ड 21 या अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि विजयासाठी 24 बॉलमध्ये फक्त 22 धावसंख्येची गरज आहे. असो जरूर एजीएस सापरुंडे या टीमने मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि खास करून पहिली 2 षटकं त्या 2 षटकामध्ये पूर्णपणे थांबवलं होतं. चला टॉससाठी यायचे जीवी स्पोर्ट आणि पाहुणीपाडा. 2 टीमला विनंती करतोय आपण त्वरित उपस्थित व्हायचे नेक्स्ट मॅचचा टॉससाठी.
मध्ये दाखल व्हायचे सापुर्डी टीम. फक्त 22 धावसंख्येचं टार्गेट ते मात्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. पाहुणीपाडा संघाचा कॅप्टन उपस्थित आहे, जीवी स्पोर्ट टीम कॅप्टन. आपण दाखल व्हा टॉस करण्यासाठी. नेक्स्ट मॅच अथर्व आणि शुभम ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त 22 धावा आहेत. हमरापूर संघाने ते टार्गेट सेट केलेलं आहे आणि सापरोंडे संघाकडून बॅटिंग या ठिकाणी जरूर दाखल झाले. या दोनही खेळाडूंनी बॉलिंग अप्रतिम केलेले आहे, अथर्व आणि शुभम. आणि तेच दोन खेळाडू आता अष्टपैलू खेळाडूची भूमिका या ठिकाणी बजावण्याकरिता दाखल झालेले आहेत. गोलंदाज यावेळेला सज्ज होतोय हमरापूर टीम कडून. मंथन बॉलिंग मार्क वरती मंथन येतोय. 24 बॉल 22 ची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती शुभम, नॉन स्ट्राइक एंड वरती अथर्व ही जोडी. आणि डेफिनेटली कमी स्कोर जेव्हा जेव्हा आपल्याला पाहायला मिळतोय तेव्हा तेव्हा एक चांगली फाईट त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपण या टुर्नामेंटमध्ये बऱ्याचदा लो स्कोरिंगच्या मॅच पाहिलेल्या आहेत आणि त्या लो स्कोरिंग मॅच देखील शेवटच्या क्षणापर्यंत जाताना पाहिल्यात. लो स्कोरिंग मॅच या स्पर्धेमध्ये जिंकताना देखील आपण पाहिलेलं आहे. ओव्हर द विकेटना पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा गोलंदाज या ठिकाणी मंथन, त्याला मात्र वापर केला जातोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अगदी कमी धावसंख्या आहेत त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकतायत सध्या वाडा विभागातून काही अप्रतिम खेळाडू आणि काही एक सुंदर मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. ओव्हर नंतर आपण त्यांचं स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. या ठिकाणी जरूर गातेसची जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, शिवकृपा जी गातेसची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, त्या ठिकाणचे एक सुंदर आयोजक या ठिकाणी धनेशजी साने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण ओव्हर नंतर या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मंथनकडून गोलंदाजी चांगली केली जाते. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर वाईड बॉल येतोय. कमबॅक करावं लागेल. अगदी 22 धावा आहेत, त्या थांबवण्याकरिता तुम्हाला प्रत्येक चेंडू निर्णायक क्षणी खूप चांगल्या पद्धतीने हाताळायचा आहे. ओहो, पुढील बॉल फुलर लेनचा चेंडू, स्लोवर चेंडू, युवा गोलंदाजाचा वापर आणि काय सुंदर लेंथवरती. अगदी यावेळेला स्वीपचा फटका करण्याचा प्रयत्न शुभमचा होता, परंतु हा चेंडू मात्र चाप लेंथ ज्या लाईनवर फेकलाय. कारण अशी जरी वैविध्यता गोलंदाजीकडे असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी चांगलं कार्य संपन्न करू शकताय. कारण सध्याच्या मॉडर्न क्रिकेटकडे पाहिलं तर तुमच्याकडे ते व्हेरिएशन स्लोवर चेंडू फेकण्याचं असायला हवं. ॲज अ गोलंदाज म्हणून ती खासियत सध्या पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेला फुलटॉ चेंडू, तो देखील या ठिकाणी हल कसा पुश केला जातो. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा. पहिल्या 3 बॉलचा विचार केला तर फक्त 2 धावा आहेत, ज्यामध्ये एक वाईड आणि एक बॅटनं, अशा फक्त 2 धावा हे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. फक्त 2 धावा आहेत. चांगली गोलंदाजी, जस्याच तसे प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट अशा पद्धतीने हमरापूर टीम देखील यावेळेला कार्य संपन्न करते. मात्र फुल टॉस यावेळेला चेंडू प्राप्त झालाय आणि त्या फुल टॉस चेंडूला सरळ फेकून दिलंय
मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांसाठी ब्रँडेड फटका यावेळेला सजवलाय. अखेरकार आवश्यकता होती त्या फटक्याची, तो फटका आलाय. फुल टॉस बॉल आणि तो फुल टॉस बॉल एक्झिक्यूट झालाय. सरळ सीमा रेषा पार या ठिकाणी 6 धावसंख्येसाठी हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुणीपाडा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. जीवी स्पोर्ट टीम कॅप्टन त्वरित आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे टॉस साठी. पुढील बॉल तो देखील या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळतोय. षटकाची या ठिकाणी समाप्तीची घोषणा होईल आणि पहिल्या षटकाचा खेळ आता होतोय समाप्त. धावफलक जाऊन पोहोचले ते 8 या अंकावरती. तर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांकडे आपण पाहुण्यांचे स्वागत सन्मानाकडे जातोय. गातीस येथे एक सुंदर क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते शिवकृपा चषक म्हणून आणि त्या चषकाचे एक सुंदर आयोजक म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते धनेजी साने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज पाहुणीपाडा टीमच्या माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. शैलेजी सय्याम साहेब यांच्यात शुभ हस्ते त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. शिवकृपा ट्रॉफीचे एक उत्तम मॅनेजमेंट एक उत्तम आयोजक म्हणून धनेशजी साने साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं सध्या हा स्वागत सन्मान आपल्याला मुख्य व्यासपीठावरती शैलेजी सय्याम साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. जरूर वाडा विभागातील एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट जी गातेशच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते एक उत्तम आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. वळू या सामन्याकडे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पहिलाच बॉल या ठिकाणी वाईड आणि वाईड बरोबरच एक अतिरिक्त म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. नवीन गोलंदाज चेतनला आपण पाहते. बॅटिंगमध्ये चेतनने कार्य सुंदर केलं नाहीये परंतु गोलंदाजीमध्ये तो मात्र कमबॅक करून देईल का. ओव्हर द विकेटनं पुढील बॉल उडवलाय. बॉल अगदी 2 खेळाडूंच्या मधून हा चेंडू 1 बाउन्स जाईल. सीमारेषा पार चौकारांसाठी सुरेख फटका यावेळेला सजवलाय. 1 बाउन्स हा चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार चौकाराच्या दिशेने. शुभमच्या बॅट मधून ज्या पद्धतीने शुभम नाहीये ज्यावेळेला अथर्वच्या बॅट मधून एक जो षटकार आपण पाहिला होता तो देखील अथर्वच्या बॅट मधून त्यानंतर हा चौकार देखील म्हणजे स्कोरबोर्ड 14 अंकावरती जाऊन पोहोचलाय. सुंदर बॅटिंग आता केली जाते. हा देखील फुलरलिनचा चेंडू ऑन साइडला चेंडूला फ्लिक केला जाते. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. मिळेल धाव ती फक्त एक सॅटिस्फाईड एक फक्त धावसंख्येवरती 15 धावा फक्त 9 चेंडूचा खेळ झालाय. मात्र ज्या पद्धतीने यावेळेला बॅटिंग केली जाते 8 चेंडूचा फक्त खेळ झालाय. 2च बॉल या षटकामध्ये आतापर्यंत फेकून झालेत. अमरापूर टीम बॅकफुटला पाहायला मिळते कारण विजयासाठी आता फक्त 7 धावांची गरज. पुढील बॉल उडवलाय खाली क्षेत्रामध्ये. हा बॉल मात्र लँड होतोय. हवाई सफर केलं होतं आणि त्यानंतर मिस फिल्डिंगचे दृश्य एक्स्ट्रा कव्हर बॉडीच्या दिशेने पाहायला मिळालंय आणि आणखीन एकदा हा चेंडू मात्र सरळ निघून चाललाय चौकार. सुंदर फटका यावेळेला जरूर 1 बाउन्सनं चेंडू निघून चालला सीमारेषा पार चौकाराच्या दिशेने. मिस फिल्डिंग ती मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता 3 धावांची गरज विजयासाठी. स्कोरबोर्ड 19 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. प्रेशर जरूर होता. फुल टॉस बॉल आणि यावेळेला जरूर एजीएस साबरोडे टीमला मात्र विजयी फटका या ठिकाणी करून दिला जातोय आणि जबरदस्त बॅटिंग लो स्कोरिंग मॅचला लवकर संपवले जात आहे आणि हा सामना मात्र जरूर साबरोडे टीमने जिंकलाय. महत्वपूर्ण बॅटिंग केले. शेवटच्या बॉलवरती शुभमच्या बॅटमधून हा एक सुंदर फटका. फुल टॉस आणि टायमिंग जबरदस्त प्रॉपरली पाहायला मिळालं आणि हा चेंडू 6 धावसंख्येसाठी सरळ निघून गेलाय आणि सामना एक सुंदर पद्धतीने कुठलाही प्रेशर न घेता एजीएस साबरोडे या टीमने हा सुंदर पद्धतीने जिंकलाय. मॅच शंभरीकडे जर पाहिले तर पहिल्या 4 षटकामध्ये एकवीर हमरापूर टीमने फक्त 21 धावा बनवल्या 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये, ज्यामध्ये दिनेशच्या 7 बॉलवरती 9 धावा, अनिकेतच्या 3 बॉलवरती 8 धावा शेवटच्या क्षणी आल्या होत्या आणि त्याचमुळे हा स्कोर बनला होता. एजीएस साबरोडे टीमने मात्र आरामात फक्त 10 बॉलवरती